नमस्कार, माझे नाव रोहन पाटील आणि आज आपण या व्हिडिओमध्ये मॉडेल इंटरप्रिटेबिलिटी म्हणजे काय हे बघणार आहोत आणि शार्प आणि लाईम ह्या कन्सेप्ट आपण जाणून घेणार आहोत. त्याच्या काय लिमिटेशन्स आहेत, काय एडवांटेजेस आहेत, ते कसं काम करतं हे आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वात पहिलं आपण बघूया की काय आहे मॉडेल इंटरप्रिटेबिलिटी म्हणजे काय? डीप लर्निंग मॉडेल्स म्हणजे जसं की डीप न्यूरल नेटवर्क्समध्ये ज्या मेथड्स असतात, जे प्रिडिक्शन देतात, ते ब्लॅक बॉक्स सारखं असतं. का म्हणजे जे मॉडेल प्रिडिक्शन देते आपल्याला माहीत नसतं, की ते का दिलं, कुठल्या बेसिसवर दिलं आणि त्यामुळे ते एक्सप्लेन करू शकत नाही, की का तेच डिसिजन कशावरून घेतलं. म्हणजे जर आपण हे केलं, की जर एक हॉस्पिटलसाठी एआय मॉडेल असेल आणि जर त्याने प्रिडिक्ट केलं, की चेस्ट एक्स-रे इमेज स्कॅन केल्यावर त्याने प्रिडिक्ट केलं, की हा निमोनिया आहे पेशंटला. तर डॉक्टरला हे समजायला पाहिजे, की मॉडेलने का सांगितलं, की निमोनिया आहे, कशाच्या बेसिसवर सांगितलं. तर त्यासाठी मॉडेल इंटरप्रिटेबिलिटी आपण वापरू शकतो. तर आता आपण बघूया, की लाईम म्हणजे काय? लाईम म्हणजे लोकल इंटरप्रिटेबल मॉडेल एग्नॉस्ट. तर लाईम काय करतं, एखाद्या विशिष्ट इनपुटचं सोप्या समजणाऱ्या मॉडेलच्या मदतीने स्पष्टीकरण देतं आणि ते लोकल असतं आणि ते कोणते फीचर्स त्या विशिष्ट जे प्रिडिक्शन आहे, त्यावर सर्वाधिक जास्त त्याचा प्रभाव पडला आहे, ते दाखवतं. उदाहरण जर घेतलं, की स्पॅम ईमेल जे असतं क्लासिफायडमध्ये, ते काय करू शकतं, की लाईम असे दाखवू शकतं, की त्या ईमेलमध्ये फ्री किंवा लॉटरी असे शब्द आहेत, ज्यामुळे तो ईमेल स्पॅम आहे, हे आपल्याला कळू शकतं. त्याच पद्धतीने जर आपण शार्पबद्दल बोलायचं झालं, शार्प म्हणजे शार्पली ॲडिक्टिव्ह आणि शार्पमध्ये काय असतं, की गेम थिअरीतील शार्प व्हॅल्यूजवर आधारित आहे शार्प आणि म्हणजे की जे म्हणजे प्रत्येक जे व्हॅल्यू आहेत त्यांना ॲज अ खेळाडू ट्रीट करतं आणि शार्पमध्ये प्रत्येक फीचर हा एक खेळाडू मानला जातो आणि प्रत्येकाचे योगदान मोजले जाते. आणि म्हणजे जे इंडिव्हिज्युअल प्रिडिक्शन्स आणि ग्लोबल प्रिडिक्शन सुद्धा शार्प देऊ शकतं. आता लाईम जे आहे ते अ, दाख अ, आता आपण बघूया की त्याचं कसं काम करतं ते. अ, का लाईम जे काम करतं ते स्पष्टीकरण एक इन्स्टन्स निवडतं. एक छोटा प्रीटब इनपुट डेटा घेतं, त्याला निवडतं आणि त्या मूळ जो आपला ॲक्चुअल इनपुट असतो त्यापेक्षा थोडा बदल करून त्याचे सिंथेटिक असे हे तयार करतं म्हणजे नमुने तयार करतं आणि ब्लॅक बॉक्स मॉडेलकडून त्या नमुन्यांवर म्हणजे जे छोटे डेटा सेट असतात त्याच्यावर प्रिडिक्शन घेतं आणि तो जो प्रिडिक्शन मिळतो त्यावरून आपल्याला समजू शकतं, की म्हणजे जसं की लिनिअर रिग्रेशन वगैरे वापरून आपल्याला जो ब्लॅक बॉक्स आहे, तो म्हणजे कसं डिसिजन घेतलं ते आपण समजू शकतो. आणि त्या इन्स्टन्ससाठी सर्वात म्हणजे प्रभावी फीचर कुठला आहे ते लाईमनुसार आपण ओळखू शकतो. तसंच शार्पमध्ये काय केलं जातं, प्रत्येक एक जो फीचर आहे त्याला ॲज अ प्लेयर मानलं जातं आणि एखाद्या फीचरला समाविष्ट केल्यावर म्हणजे त्याला ॲड केल्यावर किंवा रिमूव्ह केल्यावर काय चेंजेस होतात हे म्हणजे जो फरक असतो तो मोजला जातो आणि सर्व जेवढे शक्य सबसेट्स असतील त्यांचे योगदान म्हणजे जे जे त्यांचं हे आहे योगदान असतं ते मोजलं जातं आणि शार्पली व्हॅल्यूजनं ते मोजलं जातं आणि म्हणजे त्याचं जे कॅल्क्युलेशन करून आपण ठरवू शकतो की कोणतं फीचर आहे ते जास्त प्रभावी ठरलं आणि कशामुळे तो प्रिडिक्शन तसं आलं. आणि आता आपण बघूया की त्याच्या चॅलेंजेस किंवा लिमिटेशन्स काय असतात. तर आता शार्प हा एक सॅम्पलिंगवर म्हणजे स्पष्टीकरण बदलू शकतो. जर आपण सॅम्पल बदलले, तर लाईममध्ये जर आपण सॅम्पल बदलले, तर त्याचं जे आउटपुट आहे ते बदलू शकतो आणि ते लोकल एक्सप्लेनेशन देतं. ग्लोबल इनसाइट्स देऊ शकत नाही लाईम. आणि शार्पबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे क म्हणजे त्याची कॉम्प्युटेशनल प्राईस जास्त आहे आणि ते अतिशय अवघड असतं यूज करायसाठी आणि ते म्हणजे नॉर्मल लोकं वापरू शकत नाहीत. आणि जर दोघांच्या बद्दल बोलायचं झालं तर लाईम हे लवकर म्हणजे सोपे आहे, झटपट स्पष्टीकरण सांगते, पण ते लोकल एक्सप्लेनेशन देऊ शकते. शार्प आहे ते लोकल आणि ग्लोबल दोन्ही स्पष्टीकरण देऊ शकते. आता आपण बघूया की या समरी काय आहे याची. तर इंटरप्रिटेबिलिटी म्हणजे जे एआय मॉडेल्स असतात त्यांना ट्रान्सपरंट आणि ट्रस्टवर्थी बनवते. लाईम हे जे आहे ते म्हणजे लोकल स्पष्टीकरण देऊ शकते. लोकल स्पष्टीकरण देऊ शकते आणि शार्प आहे ते ग्लोबल स्पष्टीकरण देऊ शकते आणि जर आपण 2 ही
ही तंत्रे वापरली तर लर्निंग मॉडेल्स अधिक म्हणजे ट्रान्सपरंट किंवा ट्रस्टवर्दी बनवू शकतात. थँक यू.